नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सोमवारी राज्यभरात इंग्रजी शाळा राहणार बंद. आरटीई अंतर्गत 1 नोव्हेंबरच्या नव्या अध्यादेशामुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढण्याची वर्तवण्यात येते शक्यता. 2016च्या विभागीय PSI भरती प्रकरणी मराठा तरुणांच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांची मागणी. चेंबूरमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मॅनकाइंड वेलफेअर फेडरेशननं वाहिली श्रद्धांजली. सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे, उमटल्या संतप्त प्रतिक्रिया. 25 फेब्रुवारीला वीरशैव लिंगायतांचा विधान भवनावर प्रचंड एल्गार मोर्चा. अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांचे आयोजन. आणि अल्बी जमाती पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईसाठी जमातीचे नेते अशोक सोनकुसरे उपोषणावर. हलबा अल्बी या अनुसूचित जमातीच्या संदर्भात जमाती प्रमाणपत्र पडताळणी अधिकारी न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून या जमातींवरती अन्याय करत असल्याचा आरोप करीत हलबी आदिम जमात मंडळ ठाणकेचे सचिव अशोक सोनकुसरे यांनी या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याकरिता मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले. हलबा अल्बी जमात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात संबंधित तपास अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून न्यायालयात खोटे प्रमाणपत्र दाखल करीत आहेत आणि हे आपण सिद्ध केलं असल्यानं त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई व्हावी अशी मागणी हलबी आदिम जमात मंडळ ढाणकेचे सचिव अशोक सोनकुसरे यांनी केले. उपोषणासाठी आम्ही बसले आहेत की महाराष्ट्राच्या मंत्रालयातील आदिवासी विकास विभागाचे सचिव लक्ष्मीकांत गोपाळराव ढोके हे उपसचिव असून यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने जी दाखल केलेली SLP आनंद महाराष्ट्र शासन विरुद्ध आनंद काटोले या प्रकरणात हलबी ही अनुसूचित जमात असताना सुद्धा हलबी ही SBCच्या यादीत आहे आणि हलबा सुद्धा म्हणजे SBCच्या यादीत आहे असे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. दुसरी बाब म्हणजे अमरावती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे संशोधन अधिकारी शोभा P यादव यांनी श्वेता सुनील कुसरे या प्रकरणात मान्य उच्च न्यायालयात हलबा जात, हलबी आणि सडी या जाती SBC या यादीमध्ये नसताना सुद्धा खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केलेले आहे आणि गुन्हा केलेला आहे. या गुन्हा करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. अमरावती विभागातील तत्कालीन जमात प्रमाणपत्र पडताळणी संशोधन अधिकाऱ्यांनी खोटी माहिती न्यायालयात सादर केली असल्याचे प्रकरण समोर आल्याचे त्यांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटलंय. ज्या हलबी नागरिकांचे 1950 पूर्वीचे जन्ममृत्यू नोंद, शालेय महसुली नोंद वगैरे सगळे पुरावे आहेत. असे पुरावे असल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आनंद प्रकरणात जे डायरेक्शन दिलेले आहे 1950च्या पुराव्याला महत्तम पुरावा मान्य करण्यात यावा आणि कोणत्याही चौकशीशिवाय वैधता परवानगी देण्यात यावे. परंतु महाराष्ट्र शासनाकडून असे होत नाही. हे जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या अधिकारी आणि राजकीय लोकांच्या दबावाखाली आज कार्य करत आहेत. त्यामुळे खऱ्या हलबी लोकांना अन्याय सहन करावा लागत आहे. आमचे हे म्हणणे आहे की राज्यातील जे काही समित्या आता यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती करण्यात येईल आणि ही जी मागणी आहे ही आम्ही स्वतः करत नसून मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलं आहे की या समितीवर सर्वोच्च सचिव दर्जाचा अधिकारी असा किंवा सेवानिवृत्त न्यायमूर्ती असावेत. हलबी जमात संदर्भात प्रमाणपत्र पडताळणी संशोधन अधिकारी न्यायालयात खोटी माहिती दाखल करून संपूर्ण जमातीवरतीच अन्याय करीत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी याकरिता सोनकुसरे यांनी उपोषणाचा हत्यार उपसलंय. त्याला वैधता प्रमाण न देणे किंवा त्यांचे त्या प्रकरणात निकाल सुद्धा न देणे आणि निकाल जर दिला तर त्यांना माहीत आहे की यांचे प्रमाणपत्र पाहून न्यायालय आपल्याला वैध प्रमाणपत्र द्या असे आदेश देते. त्याऐवजी ते प्रकरण वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे असा हा प्रकार गोंधळ कारभार अमरावती समितीत चालू आहे. त्याची शासनाने SIT मार्फत चौकशी करावी आणि तात्काळ गुन्हे करणाऱ्या अधिकाऱ्याला ते निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.